श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये येणे हीच खूप मोठे भाग्याचे काम आहे. ज्या भक्ताने स्वामींची सेवा केली त्या भक्ताच्या बरोबर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ राहिले आणि त्या भक्ताला नेहमीच प्रत्येक संकटातून तारून नेले. संकटे जेव्हा एखाद्या भक्तावरती येत असतात तेव्हा मनापासून स्वामींना हाक मारली की त्या प्रत्येक हाकेला स्वामी त्या भक्ताला संकटातून बाहेर काढत असतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या हाकेला धावून येतात तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात होतो तो म्हणजे चमत्कार. आणि तोच चमत्कार स्वामींनी दिलेला अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. तर स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तर स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी देखील भाग्य असावे लागते. कोणाच्याही आयुष्यात स्वामींचे चमत्कार ऐकायला भेटत नाहीत. त्यामुळे स्वामींचे अनुभव तुमच्याजवळ प्रत्येक व्हिडिओ येणे हे देखील ही स्वामींचा एक अनुभवच आहे. चला तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई कोल्हापूर येथील आहेत. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना. हॅलो, लय दिवस झालं ताई फोन करायचा म्हणतोय, मला फोन लागत नाही. एका टायमाला लागतोय तुम्ही उचलत नाही असं व्हायलंय. हा हा हॅलो, हा बोला ना. मला लय दिवस झाला अनुभव शेअर करायचा होता. हा हा हं. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाव नाही, मी कोल्हापूर जिल्ह्यातली इंगळी गावातून बोलते मी. बरं चालेल. सांगा कशा आला स्वामींच्या सेवेत तुम्ही? स्वामींची सेवेत बघा असंच एक जण म्हणली कसं ताई तुम्ही स्वामींच्या ह्याच्यात या, आम्ही केंद्रात जातोय तसं तुम्ही पण या, तिथं मठ असं लय मोठा आहे तुम्ही तिथं पण या. हा तिथं आल्या तुमचं स्वामी सगळं हे दूर करतील म्हटलं. हा 2 मुलं माझी आहेत, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. बरं काय मग आमचं मिस्टर पण वारल्यात 8 वर्ष झालं. अरे बापरे. मिस्टर वारून कमी 8 वर्ष झालं आणि मुलांनी सुद्धा आम्हाला साथ दिलेला नाही. अरे बापरे. का? अरे सासरे पण होतं आमचं. हो सासरे पण कमी म्हणजे दोन्ही मुलांची लग्न झाल्यात. एक मुलगा आहे, मुलगा एक आहे, मुलगी एक आहे. त्या छोट्या मुलाला धाकट्या मुलाला पण एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. हा चांगला आहे. आणि मुलगी दिल्या मुडशिंगीत. मिस्टर 2018ला वारलेत. आणि वारल्यानंतर का नाही मग शेती आमची 2.5 एकर आहे. मग ते धाकट्या मुलाला शेती द्यायला नव्हती आणि थोरल्या मुलाकडे सासरे होतं. त्याच्यामुळे का नाही त्याला शेती होती तिथं. सासरे म्हणले मी काय वाटून देणार नाही असं म्हणलं. मग आता काय करायचं म्हणलं. मग त्याला समजूत घातली तर ते ऐकतच नव्हता. त्याची बायको काय म्हणली, आमच्याजवळ रान नाही, घर नाही, आम्ही का सासूला सांभाळू म्हणली. अरे बापरे. बर म्हणलं. मग तसं होताना मग पंच लोक बोलवलं. पंच लोक बोललेल्यावर पंचाने काय केलं, 1 महिना आई ह्याच्याकडे, 1 महिना त्याच्याकडे असं म्हणलं. तिथं पण तिथं सासू काम करत ती इथं का करत नाही अरे असं म्हणाली. मग ते काय असेल ते सगळं हिने मोबाईलवर बोट ओढत बसणार आणि आम्ही मग तर काम करायचं मोलकरणीवाणी केलं ताई मला. मग एक जण काय म्हणली, असं घरात खाया प्यायला पण ह्यांचं झाकून खायचं हे करायचं.
मला हे करायचं नाही. असं करताना मग एक जण काय म्हणली, आमच्या बहिणीची मुलगी काय म्हणली, मावशी आणि तिथं अक्कलकोट नदीच नाक्याला हाय इचलकरंजीला आणि तू तिथे एकदा नुसतं जाऊन ये. सगळेजण जात्यात आणि मला पण हे झालंय, तू पण जा म्हणली. मग मी गेलो, दर्शन घेतलो, आलो. दर्शन घेतलो, आलो. दर्शन घेतल्यानंतर मग 4-8 दिवस गेल्यावर, 15 दिवस गेल्यावर मग मी नुसतं, मला कसं सेवा करायची काही माहित नव्हती ताई. नुसतं असं बोटावर मेजून का नाही मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नुसतं म्हणायची. आणि मग गुरुच्या मग एक जण काय म्हणाली, गल्लीतली बाई म्हणाली, तुम्ही स्वामींचा जप करतायसा तर का नाही तसंच का नाही तुम्ही हे करा, सारामृत पुस्तक आहे माझं, वाचन करा म्हणली. अरे वा. रोज 3 अध्याय वाचन करत गेलो. 3 अध्याय वाचन करत गेल्यावर तरी पण माझं स्वामग आणि लईच हा त्रास लईच व्हायला मला. असं एक टायमाला का नाही विषयाची बाटली घेऊन बसायची पाळी आली, एवढं मला त्रास केलं पोरांनी आणि सुनांनी. अरे बापरे. मग आता काय करायचं म्हणलो मी, स्वामी काय काय निवारण करतात बघूया म्हणलं. मग त्यांनी काय केलं, मग थोडे दिवस गेल्यावर वडिलांच्याकडे जाऊन राहिलो. वडिलांच्याकडे गेल्यावर भाऊ काय म्हणाला, आमचं 3 जण भाऊ आहे, तिथं 4था भाऊ म्हणतो आम्ही, आणि तू जायचं नाही, जसं लग्न झालंय तसं तुझं हाल वनवास आहे, तू का तिकडे जायचं नाही. नाही म्हणलं, मला दिलंय तिथंच मी हे करणार म्हटलं. तुम्ही आता एवढे दिवस झाले संसार केला नवरा असताना आणि आता मी इथे येऊन राहणं चुकीचं दिसतंय, मी का राहणार नाही म्हटलं. स्वामी मला कसं असेल तसं मला ठेवून तारून देत नाही, मारू देत म्हटलं, मी तिथंच राहणार म्हटलं मी भावाला आमच्या. तर इथं येऊन राहिल्यावर बघा मग आमचा भाऊ काय म्हणाला, त्याने तिथं नको म्हणाले, त्यांनी तो म्हणतोय माझ्याकडे नको, शिव म्हणतोय माझ्याकडे नको. मला एवढं घर बंगला असताना पोरांनी शेड मारून ताई मला पत्र्याचा मला ठेवलीत. अरे बापरे. पत्र्याचा शेड मारून त्यांनी ठेवलेत. मी तिथं राहिल्यावर बघा मग असंच माझी इच्छा झाली की नाही, मी रानात काम करायची, लोकांच्या रानात काम करायची आणि उठून की नाही स्वामी केंद्रात जायची. मला लई इच्छा असायची, मला प्रत्येक असं ह्याला की नाही केव्हा जाईल तेव्हा मला आरती सापडावी, की असं माझा भाव होईत की नाही मला त्यांच्या श्रद्धा बसली ताई. अरे वा. आणि असं करत 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 श्रद्धा बसली. मग एकदा का नाही काय झालं, नुसतं पाणीच का, आम्ही जालना बेकून चावी घेतली, आम्ही जालना बेकून घर बांधलं, त्यांनी मला घरातनं बाहेर काढलं. मग घर दिलं म्हणून पाणी पण मला द्यायचं बंद. अरे बापरे. पाणी पण चावीचं पाणी पण देणार. घागर लावलेली काढली सुनानं आणि परत पाणी मला देणार. लोकांच्या चावीचं पाणी भरलं ताई मी. आणि त्या पाण्यासाठी भांडण म्हणजे काय, मी काय सुद्धा बोललो नाही. मला स्वामीने स्थिरच राहायचं होतं. त्यांनी काय बोलतील सगळं मी पाठवर. शेजार सुद्धा म्हणतात तू लई शांत बाई म्हणतात त्यांनी. बरं असंच काढलो मी. काढल्यानंतर मग दुसरं आमचं पाण्यासाठी पाणीच का न्यायला आली म्हणून कधी भांडण काढली आणि तिच्या आईला मी शिवी पण दिलो नव्हतो. आणि शिवी दिली म्हणली आणि भावाला जाऊन सांगितली. आणि भाऊ बघा मग आमचा भाऊ कधी काय म्हणालो, तू इकडे ये म्हटलं, जरा काम आहे तुझ्याकडं. मग मी तिथं रेंदाळ जवळच आहे, ओपरे रेंदाळ जवळच आहे. तिथं गेल्यावर मग आमचा भाऊ म्हणला, आता तू तिकडे जायचं नाही, तिथून तुझी भांडायला आली आणि पाणी देणार नाही, लाईट देणार नाही, तू राहणार कसं पत्र्यात राहिलेच आणि साप किरडं भोवतीने फिरतात आणि तू जाऊ नको. नाही म्हटलं, तुम्ही काय पण सांगा म्हटलं, मी तिथं राहणार नाही, पत्र्यात राहून मागाचा रोजगार करणार, मी तिथंच राहणार म्हटलं. मी काय जिद्दीला पेटून स्वामीच्या ह्याच्यावर बघा मी तिथंच जाऊन राहिल्यावर मग असंच प्रगट दिनचं का नाही 7 दिवसाचं पारायण होतं वाडीवर ह्याच्यावर इचलकरंजीला. ते इचलकरंजी का नाही रोजचं का नाही 6 रुपये तिकीट, इथनं उपरीतनं 7 रुपये तिकीट होतं आणि इथनं इंगळीतनं का नाही आणि परत इकडनं 20 रुपये तिकीट होतं. तेवढं अंतर मी रोज सकाळी 6:30ला म्हणजे 5:30ला म्हणजे उठून का नाही चालत जाऊन पारायण 7 दिवसात. तिच्या भावाने मला धमकी दिलेली होती, तुमची मम्मी तुमची बहीण का नाही इंगळी दिसू दे, इतरांनी दिसू दे, उपरी दिसू दे, त्याला मी ठार मारणार म्हटलं. अरे बापरे. इथपर्यंत? होय तिने ठार मारणार म्हटलं. मग ठार मारणार म्हणतात का नाही. मग मी म्हटलं उद्याला आमचा भाऊ म्हटला तू जायचं नाही. हो म्हटलं. आमचा भाऊ का नाही असं निरंकारी मशीन आहे बघा, त्यात त्यांनी ह्याच्यात आहेत, सत्संग मध्ये आहेत. मग त्यांनी गेलीत सत्संगला, संगतला गेलीत आणि त्यांना सांगितलं नाही मी. तसंच मी उठून आमच्या भाऊजाला तेवढं सांगितलं, मी माझ्या गावाला जातोय आणि मला कोणी अडवू नको सांगताय वहिनी, आणि तुम्ही तेवढं सांगा असं म्हणलो मी. आणि मी परत माझ्या घरला आलो.
हा. घरला आलो दुसऱ्या दिवशी पारायण होतं वाडे ह्याच्यावर का नाही. मग ते दुसऱ्याची पोती घेतली मी हा. येऊन पोती घेतली हे केलं आणि 7 दिवस पारायण केलो. मला काही सुद्धा झालं नाही. अरे. हे पारायण केलं आणि तिथनं मी कंपनीत जे कामाला लागलो ताई आता मी 2.5-3 लाखाचं घर स्वतःच्या हिमतीवर एकटीने बांधलंय मी. अरे वा. आणि परत आणि चावीचं पाण्यासाठी परत वांद होताना परत स्वतः माझी मी चावी घेतली. लाईट माझी मी घेतली काय. हा. आणि असं सगळं होत होत बघा परत आणि एक दिवशी रोज सकाळी कामावर गेलो नामस्मरण माझ्या तोंडात. दुसरं काय नाही श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि 3 अध्याय रोजचं वाचन करायची मी. हा. हा. आणि तसं करत करत बघा काय केलं धुणं आमची हिर जवळच आहे. पाण्याला पाणी लय लागतंय म्हणायचे म्हणून जायला हिरत जायचे. आणि पाऊस पडलेला होता ऑगस्ट मध्ये आणि पाय घसरला 3ऱ्या पायरीवरून डायरेक्ट आतमध्ये हिरीत पाण्यात जाऊन बुडून खाली वर आलो. स्वामी पडलो म्हणलो मी. अरे बापरे. स्वामी पडलो म्हणलो आणि पडल्यावर लगेच आणि स्वामी पडलो म्हणलो दुसऱ्या फेरला मुलग्याला हाय मारलं. आता स्वामी ऐकायला जाईत नाही म्हणलं तुम्हीच बघा म्हणलं. मध्ये होतं ते मला स्वामीने कडेला काढलं. अरे बापरे. आणि एवढे लवकर 6:45ला कोणी सुद्धा इथे येत नाहीत. आणि त्यांनी त्यावेळेला कधी एक आमच्या शेजारचा मुलगा आला आणि त्यांचा आमची जर कज्जाची जमीन आहे आणि त्याच्यामुळे ते मुलगा येऊन कधी काकू काय पडला म्हणला आणि हाताला धरला आणि वर काढला. आणि तेवढं पडून सुद्धा मी आणि 8 तास काम करून आलो. काय वाटलं नाही. काय वाटलं नाही. मग तुम्हाला वगैरे काय वाटलं नाही की आईने एवढं मोठं घर बांधलं की आई कशी राहते? नाही 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 पंचायती केली नाहीत बघा ताई. कसं काय केली आणि घर बांधताना सुद्धा एक फरशीचा तुकडा कमी पडला तर 3 फरशीचा तुकडा सुद्धा दिला नाही मला. अरे बाप. अशी मुलं होती माझी. काय करायचं सांगा. आणि हिरीत पडल्यानंतर तेव्हा स्वामींनी मला वाचवलं. आणि परत आता गेल्या जूनला बघा मी आणि परत मला ते हिरीत पडल्याला तेव्हा 10-15 हजार रुपये घातलं दवाखान्याला पोरगीनं जावायनं भावानी. आणि तब्येत चांगली झाली. तब्येत चांगली झाल्यावर आणि परत जूनला गेल्या बघा माझा आणि परत ते रक्ताचं खाली पडायला पाहिजे होतं रक्त हिरीत पडल्यानंतर पडलं नाही. मग ती गाठ झाली 6 mm ची. अरे बापरे. 6 mm ची गाठ झाली आणि ते दुखायला आलं. इन्फेक्शन व्हायला त्या गाठीचं रक्ताचं. मग आता काय करायचं म्हणलो. मग आता आमचे वडील 86 वर्षाचे आहेत आजारी आहेत. आणि त्यांनी मला काय म्हटलं आणि तू कसं काय एवढ्या दिवस राहत नाहीस तू कसं काय राहिल्यास सारखं विचारायला. भाऊ म्हणला तू राहा इथंच. मी काय राहत नाही बाबा म्हटलं. आणि मी उठून म्हटलं सारखं विचारायला आणि उद्या काय तर झालं तर माझ्या नशिबाला नको म्हटलं वडिलांनी. आणि मी माझ्या घरला जातो. जावाई म्हटला माझ्याकडे ये. मी म्हटलं जावाईकडे पण गेलो नाही मी. आणि मग इथं आलो घरात आलो आणि स्वामींचे फोटो बसवून लई रडलोच ताई. मला मारायचं होतं असं तर त्यावेळेला का मारला नाहीसा. हिरीत ढकललं पडलो त्यावेळेला तुम्ही मला का मरण दिला नाहीसा. आणि ही का माझ्यावर वेळ आणलासा म्हटलो मी. आणि तसं झाल्यावर का नाही मी काय केलं ही वेळ माझ्यावर नको आहे म्हटलं. स्वामी कसं करायचं तुम्ही ठरवायचं म्हटलं. आणि उद्या परवाशीला जावं लेक आणि मी जाणार आहे दवाखान्याला. रिपोर्ट माझं चांगलं आलं का नाही माझ्या सेवेला तुम्ही येणार आहेत की मी तुमच्या सेवेला येतो म्हटलं. खरंच हे माझ्यावरलं संकट दूर करायला तुम्हीच निवारण करणार. आई तुम्ही बाप तुम्ही बंधू तुम्ही सखा सोबती सगळं काय आहे ते तुम्हीच ऐका म्हटलं. तर 3री-4थी दिवशी बघा स्वामींनी काय केलं रिपोर्ट माझा चांगला आला नॉर्मल आला ताई. रिपोर्ट नॉर्मल आला. रक्त मसाला ते लावून गोळ्या देऊन 15 दिवसात कमी येते घ्या म्हटलं त्यांनी. 15 दिवसानंतर कमी आलं. सलाईन त्यांनी लावलं. कमी आल्यानंतर का नाही मग मी काय केलं आता माझं जर दवाखान्याला जायची वेळ असते तर मी गेलोच असतो का नाही. थांबून राहिलं असतं काय. मग अक्कलकोटला गेलो मी. अक्कलकोटला 28 दिवस सेवा केली ताई मी. तिथंच राहिलो खोली करून रूम करून राहिलो. 28 दिवस सेवा केली. आणि स्वामींनी रोज सकाळी पाठीत उठायचं काकडाच्या वेळेला जायचं. 5 पारायण केली गुरुच्या यात्रेचं. 1 नवनाथाचं पारायण केलं. आणि परत सकाळी 9:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत चिराचिरे करायचं जेवण करायचं. अनुक्षेत्रात मी सेवेला होतो. अरे वा. अशी सेवा माझी घडली ताई. आणि मग मला आता कामाला जायला जमत नाही काय करू म्हटलो. स्वामी यांनी तुम्हीच मला काय व्यवसाय करून द्यायचं ते तुम्हीच बघा म्हटलं. काय नसताना आता मी 3 लाखाचा आता चटणीचं डंग घातलाय. शेवाळी मशीन घातलंय. झालं हे काय मसाला बारीक करायचं मशीन हाय. लसूण सोलायचं मशीन हाय. अरे वा.
आता व्यवसाय माझा चांगला चाललाय हा 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 स्वामींच्या कृपेने. स्वामी समर्थ नाव दिलंय मी बी. हा हा हा. अरे वा. बघा माणसं खचतात अशा वेळेस आणि तुम्ही तर स्वामींच्या कृपेने किती नव्याने उभा राहिलात आहे. होय. नाही खचू दिलं नाही स्वामींनी मला. अजिबात नाही. आणि तीच आता ज्या वेळेला मला साथ देणारी कोण नव्हती ती आता सगळी माणसं संगत बोलतात, जात्यात, येतात. आता सोनाली लोक पिठापूरला गेल्यात बघा. थोरली. आणि परवा सहज असं हातखणी असं पट्टीतनी हात गेला. स्वामीने आपल्या अंगावर घेतलं बघा. हात असा सगळीजण म्हटलं हात मोडला. काही सुद्धा झालं नाही. एक टाका पडला नाही का काय झालं नाही. आणि त्या पट्टीतनं सगळेजण आश्चर्य करायला एवढा हात एवढ्यातनं फिरून आणि तुमचा हितपत्र आलाय आणि ह्यातनं मोडत्याला वाचलाय. स्वामीने आपल्या अंगावर घेतल्यात बघा असं म्हणते सगळेजण. एवढी स्वामींची प्रचिती ताई मला आली. अरे वा. किती लय दिवस झाला अनुभव शेअर करायचा म्हणते मला काय ते होईना. खरोखर जबरदस्त अनुभव आहे ताई. स्वामींची लीला आहे ताई. होय. आणि प्रत्येक गोष्टीला स्वामी मला उभं राहतात. आणि मी केव्हा हे होईल तेव्हा मला नाही आता एवढ्या व्यवसायात ना रोजचं नाही म्हणतात 1000 होते, केव्हा 1500 होते, केव्हा 1600 होते. स्वामींचा आशीर्वाद भरपूर झालाय ताई मला. अरे वा. बघा अशा ठिकाणी काही लोक किती खचली असती, रडत बसली असती, मी काय करू. पण तुम्ही किती नव्याने उभा राहिला स्वतः. कुणाचा आधार नाही ताई मला. आणि रान घर असताना सुद्धा त्यांनी स्वतः आपल्या नावावर करून घेतल्यात पोरांनी. म्हणजे मला माहित नाही त्यांनी सासऱ्यांच्याकडे ऑक्सिजनवर ठेवलेलं असताना मी दवाखान्यात होतो बीपी वाढली म्हणून तर त्यांनी स्वतःहून त्यांनी आपल्या नावावर करून घेतलं त्यांनी पोरांनी. खरं माझं नाव लागू दिलं नाही तिथं. नाही करून घेतलं. त्यांनी जरी स्वतःहून घेतलं असलं ना पण स्वामींनी तुम्हाला भरपूर दिलं ताई. होय भरपूर दिलं. पण आणि मी मागितलं पण नव्हतं ताई. मी कामाला जाऊन लोकांना रोजगार करून खातो म्हटलं. रोजचं किती एका पोटाला किती लागणार 100-125 रुपये पगार झाला तर बाद झालं म्हणून मी ह्या हिशेबाने जायत होतो. तरी सुद्धा मला स्वामींनी आता मला का नाही माझी मुलं माझ्यासमोर बोलत नव्हती तर मला 15 गुंठ रान दिलं. स्वतःचं बोर मारलेलं पाणी आहे. लोकांना पाणी पण देतो. माझ्या रानात आता एवढं मक्का आता ढीग लावलाय आता नाही म्हणून तर 15-16 हजार रुपये मक्क्यात येतील. 15 गुंठ रान दिलेत मला ताई. घराजवळची तू कर म्हणून. माळवं करतोय हे करतोय स्वामींचे रोज त्याच्यात माळव्यात बसताना बांगलताना करताना मी त्यांचं नामस्मरण करून गाणी बिनी मोबाईलला लावून बसतो मी. अरे वा. एक गडी नाही काय नाही सत्ता मी राखतोय मी. अरे वा. मग त्यांनी सगळेजण गल्लीतली माणसं म्हणतात तू हे रानातलं पण करतीस, घरातलं पण करतीस, ते पण करतीस, नामस्मरण पण करतीस, परगड ह्याला पारायणला पण बसतीस, तुला कसं होतंय. मी करत नाही. स्वामी करून घेतात. हो ना. आम्ही काय करतोय, आम्ही नुसतं निमित्त आहे म्हणतोय मी. हो ना. आणि जे ते येईल त्याला मी सगळ्यांनी सांगतो असं करा तसं करा म्हणून सगळ्यांनी सांगतो. त्यांनी करतात आणि त्यांनी मला सांगत जातात तुम्ही सांगितलं असता म्हणून मी केलं बघा ताई माझं चांगलं झालं बघा म्हणतात. खरोखर बघा ना तुम्हाला शून्यातून स्वामींनी वर काढलं ताई. होय. स्वामींचं प्रचिती भरपूर आहे. आणि माझी इच्छा झाली मला काय काम नसलं का मी दुसऱ्या ह्याला पण असं घेऊन मी जातो. मी त्यांना मी त्या इतरांच्या मठामध्ये जातोय केंद्रात. आणि प्रत्येक गुरुवारी माझा आता मुलगा त्या स्वामी केंद्रात. आता केंद्र माझ्या इथं मला तिकडे आरतीला जायची इच्छा असायची. खरं तेवढ्या लांब का नाही रात्रीचं यायला मला काय भान नसायचं. स्वामींचं नाव घेतलं म्हणजे की गाडी हजर व्हायची. अरे होय. स्वामी मी इथंच बसू काय, स्वामी मी जायची का इथंच राहायची, स्वामी तुम्हीच बघा असं म्हटलं की गाडी दुसऱ्या मिनिटाला गाडी हजर. अरे वा. असा मला अनुभव भरपूर ताई मला स्वामींनी दिल्यात. पण तुमचा अनुभव खूपच सुंदर आहे ताई. स्वामींनी किती तुम्हाला साथ दिली. खरोखरच धन्य आहेत स्वामी. आणि पोरगी संगत माझ्या एकच मुलगी आहे खरं माझ्या मुलगी संगत बोलत नव्हतं, माझ्या संगत बोलत नव्हतं. आता मुलगी संगत बोलतात, माझ्या संगत बोलतात. नाही काय देऊन देत राहून देत त्यांनी त्यांच्या संसाराला सुखी राहून देत. आमच्यामुळे हे व्हायला नको. खरं पण तुम्ही पण ह्या स्वामी ह्याच्यात यावं अशी माझी इच्छा आहे. आणि आमच्या सुनेला बघा काय गळ्याभोवतीला गाठ झाली. सून बोलत नव्हती, रानासाठी वांद केली ती, मला सासू नको म्हणली ती. आणि गाठ झाल्यावर का नाही मीच म्हणलं स्वामी हे काय आलंय ते माझ्या पोरग्यावर नाही ते माझ्यावर आहे म्हणलं.
हा. तिने मला केल्यात खरं, पण आपण त्यांना करायचं नाही, कारण का त्यांच्या जागेला आपण जायचं नाही. हा. असं म्हणलो मी स्वामीच नाही. हा. आणि त्यांना दाला बायकोच मी खूप करतो म्हटलं आरतीला, खरं त्यांना एवढं चांगलं ठेवा म्हटलं. हम्म. तिचं कोमेत जाणारी बाई तिला चांगलं झालं हा. आणि ऑपरेशन चांगलं झालं, व्यवस्थित झालं. एक 15 महिनाभर दवाखान्यात येऊन जाऊन केली. 4 दिवस दवाखान्यात येऊन घेतलं, व्यवस्थित झालं. आरती पण केली स्वामींनी, सगळं माझ्याकडे करून घेतलं स्वामींनी. हा. 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 खरं मुलगा आमचा आला नाही, मला काय पटत नाही मला हा. स्वामींचं. हा. हा. आज नाही उद्या त्याला कळेल. खरं थोरकाचा थोरला मुलगा त्यात आहे, खरं धाकटा नाही त्यात. हा. हा. स्वामींना इच्छा झाली की घेतील ना स्वामी पण त्याला. होय. हम्म. चालेल. लय दिवस झालं ताई, मी अनुभव तुम्हाला शेअर करायचा म्हणतोय. तुमचा रोज मी अनुभव ऐकतो, तुमचा ऐकतो. झालं हे तर खोपरखंड्याला एक मॅडम आहेत, हा. हा. त्यांचा पण अनुभव शेअर चांगला आहे त्यांचा पण. मी त्यांचं सगळं ते ऐकतोय की नाही. आणि त्यांची माझी भेट बघा, समाधी गुरु हे सोळाप्पा महाराजांच्या समाधी मठात, तिथं त्यांची माझी भेट झाली. होय. आणि माझी मुलगी आलती तिथं, माझ्या बहिणीची मुलगी आलती माझ्या बरोबर. प्रत्येक 5 पौर्णिमा मी केलत्या तिथं अक्कलकोटला. हा. हा. आणि आमच्या बहिणीची मुलगी आलती आणि ती ताई कनी मला भेट, जसं तुमच्यासारखं आणि तुमचा अनुभव ऐकताना त्यांचा पण ऐकतच होतं नुसतं. हम्म. खरं त्यांचं असं तीच साडी तिनेच आणि तसंच आणि त्याच ह्याच्यावर होत्या तिने. आणि आमच्या बहिणीची मुलगी काय म्हणली, काय सांगायलास म्हणली, त्यांनीच आहेत कशावरनं. हा. हा. आणि त्यांनी मला भेटले, मी त्यांना भेटलो आणि त्यांनी म्हणलं रोज आमचा अनुभव ऐकत जावा, शेअर करत जावा म्हणलं त्यांनी. हा. बरं म्हणलो मी. आणि त्यांनी भेटल्यावर आमची मुलगी काय म्हणली म्हणजे काय, त्यांनीच कशावर नाही दाखवू म्हणली मोबाईलवर. हा. हा. तिथंच समाधी मठात बसलो आम्ही दोघी जणी. त्यांनी बघितल्यावर होय की ग मावशी, बरोबर आहे की ग, असं म्हणली ती मुलगी. हा. हा. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी ताई. हा चालेल. चला, श्री आता स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय म्हणाला तुम्ही? श्री स्वामी समर्थ म्हटलं. हा. 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 चालेल, चला. हा.